नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घनमूळ कशा पद्धतीनं काढायचे हे टाईप पाहिलेले आहेत. या उदाहरणामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घनमुळावरचे वेगवेगळे उदाहरणं एकत्रित आपण या ठिकाणी सोडून सराव घेणार आहोत. पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काही उदाहरणाचा या ठिकाणी सराव घ्यायचा आहे. पहा, स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांचा सराव आपण या ठिकाणी करत आहोत. पाहूया ठिकाणी पहिलं उदाहरण. घनमुळामध्ये 1,32,651 या संख्येचं घनमूळ किती? घनमूळ काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ त्या संख्येचं काढलं जातं जी संख्या घन आहे. दिलेली संख्या जर घन नसेल तर त्या संख्येचं घनमूळ आपणास काढता येत नाही, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. घनमूळ जर काढायचं असेल तर 1 ते 10 पर्यंतचे घन आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा जो 4 दिलेला आहे, 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9, 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला 3. हा महत्त्वाचा आहे. हा पाठांतर करा. हा पाठ झालाच पाहिजे. याला पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला घनमूळ काढायला सोपं जाईल. तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संख्येचं घनमूळ तोंडी सेकंदामध्ये काढता येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पाठ करायची गरज पडणार नाही. बघूयात पहिलं उदाहरण. 1,32,651 याचं घनमूळ काढायचे. पहिला टप्पा, पहिल्या 3 अंकांचा गट, नंतर राहिलेल्या संख्यांचा गट, 2 गट झाले. आता काय करायचं आहे? या ठिकाणी पहिल्या गटामध्ये एकक स्थानी अंक कोणता आहे तो पहा. इथं आहे एकक स्थानीचा अंक 1. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय. एकक स्थानी 1 आलं तर काय करायचं? एकक स्थानी 1 आला की डायरेक्ट 1 लिहायचा. टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही. 1 ला 1 लिहून टाकलं. आता पुढे चला. आता डावीकडचा गट बघा, 132 आहे. आता ही जी 132 संख्या आहे, ही 132 संख्येच्या अगोदर येणारी पूर्ण गणसंख्या शोधायची आहे. चला 4 कडे या ठिकाणी 132 च्या अगोदर 125 आहे. किती आहे? 125. म्हणजे 125 कोणत्या संख्येचा घन आहे? 5 चा घन आहे. लिहून टाका डायरेक्ट 5. म्हणजेच या ठिकाणी या संख्येचं जे घनमूळ आहे ते किती आलेलं आहे? 51 आलेला आहे. चला दुसऱ्या उदाहरणाकडे चला. या ठिकाणी इथं उदाहरण आहे 39,304 याचं घनमूळ काढायचं. म्हणजे घनमुळामध्ये 39,304 वर्गमुळाचं चिन्ह फक्त या ठिकाणी केवळचं चिन्ह जे आहे तेवढं वर्गमुळाचं असतं. मात्र घनमुळामध्ये फक्त या ठिकाणी ह्या तोंडामध्ये किती दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. याचा अर्थ घनमूळ आहे. 39,304 करा 2 गट संख्याची. पहिला या ठिकाणी 304 चा एक गट, नंतर किती झाला? 39 चा गट आलेला आहे. आता काय करायचे? एकक स्थानचा अंक पहा किती आहे? 4 आहे. काय करायचे? 4 आल्यावर 4 ला 4च लिहायचंय. लिहून टाकायचं. काय राहिलं शिल्लक? 39 राहिलं. हा 39 ला शिल्लक राहिलं. आता पहा 39 च्या अगोदरची पूर्ण धनसंख्या कोणती बघा? किती आहे? 27 आहे. 27 कोणत्या संख्येचा घन आहे? 3 चा घन आहे. लिहून टाका 3. लिहिलं 3. किती आलं उत्तर आपलं? 34. झालं या ठिकाणी याचं उत्तर. पुढे चला. या ठिकाणी इथे जे उदाहरण दिलेलं आहे हे उदाहरण पहा. 1,03,823 चं घनमूळ काढा. मग काढा घनमूळ. या ठिकाणी 3 चे गट अगोदर स्वतः या ठिकाणी अगोदर सुरुवातीला 3 चा गट केला, नंतर राहिलेल्या संख्येचा गट तयार करा. या ठिकाणी पुढील स्टेप काय आहे? एकक स्थानचा अंक पहा किती आला आहे? एकक स्थानचा अंक आलेला आहे 3. किती आलाय? 3. आता काय करायचं? ज्यावेळेस 3 एकक स्थान येईल त्यावेळेस आपण काय करणार आहे? चार्ट बघा. चार्ट पाठ झाल्याशिवाय येणार नाही तुम्हाला. इथं 3 आहे, एकक स्थानी 3 आलं तर काय लिहायचं? डायरेक्ट 7 लिहायचं. लिहून टाका 7. लिहिला 7. पुढं काय करायचं आहे? पाठीमागची संख्या आहे 103. किती आहे? 103. आता काय करायचंय? या 103 च्या अगोदर असणारी पूर्ण धनसंख्या चार्टमधून शोधा. पाठ करा चार्ट. चार्टमधून या ठिकाणी शोधा. 103 च्या अगोदरची इथे 125 आहे, ही नाही ना. इथे 64 आणि या 64 कोणत्या संख्येचा घन आहे? 4 चा घन आहे. लिहून टाका डायरेक्ट 4. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आलं 47. या ठिकाणी 1,03,823 चं घन किती आलं? घनमूळ किती आलेलं आहे? 47 आलेलं आहे. पुढील उदाहरण या ठिकाणी बघू. इथं पहा 97,336 चं घनमूळ काढा. पाडा 2 गट. या 3 अंकाचा एक गट, राहिलेल्या संख्येचा अंकांचा एक गट. काय करा?
सुरुवातीचा एकक स्थानांक पहा किती आहे 6. इथं 6 आहे, माहिती आहे आपल्याला 6 आल्यानंतर काय घ्यायचं, 6 आल्यानंतर घ्यायचं 6च, 6 आल्यानंतर 6. पहा एक गोष्ट लक्षात घ्या, सारखेच अंक म्हणजे इथं काय 1 आला की 1, 4 आला की 4, 5 आला की 5, 6 आला की 6, 9 आला की 9. म्हणजे 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक ज्यावेळेस एकक स्थानी येतात त्यावेळेस डायरेक्ट तो अंक देऊन टाकायचा, पाठांतर करून टाका. आणि बदल काय करायचा, फक्त ज्यावेळेस 2 येईल त्यावेळेस 8 लिहायचा आणि 8 येईल त्यावेळेस 2 लिहायचा, 3 येईल त्यावेळेस 7 लिहायचा आणि 7 ज्यावेळेस येईल त्यावेळेस काय लिहायचं 3 लिहायचं आहे. मग एकच स्थानी 6 ला 6 लिहून टाकलं. उरलेली संख्या 97 आहे. 97चं अगोदरची पूर्ण गुणांक असणारी संख्या आहे बघा किती आहे 64. किती आहे 64. आणि 64 ही संख्या कोणत्या संख्येचा गण आहे 4 लिहून टाका 4. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर किती आलं आहे 46. तर पुढील या ठिकाणी बघूया, इथे आहे 1,48,877 या संख्येचं काय करायचं गणमूळ काढायचं. करा 2 गट या ठिकाणी, पहिल्या 3 अंकाचा 1 गट झाला आणि राहिलेल्या अंकाचा 1 गट झाला. एक स्थान किती आला पटकन या ठिकाणी पहा, इथं आहे 7. किती आहे 7. मग 7 आल्यावर काय घ्यायचं आहे बघा, या ठिकाणी 7 आले तिथं 7 आलाय, 7 आल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला 3 घ्यायचे, लिहून टाका डायरेक्ट 3, विचार करायची गरजच नाही. त्याच्यानंतर उरलेली संख्या आहे 148. या 148 संख्येच्या अगोदरची पूर्ण धनसंख्या शोधा. किती आहे 125. इथं 216 कुठे होता, मग त्याच्या अगोदरची संख्या जर घेतली तर किती गेले 125. मग या 125 ही संख्या कोणत्या संख्येचा गण आहे 5चा, लिहून टाका इथे 5. 5 वर 3 झाले 53. 53 हा आला या ठिकाणी याचा क्यूब रूट. आलं लक्षामध्ये. पुढे चालत या ठिकाणी इथं आहे 10,648. करा 2 गट, 3 अंकांचा 1 गट, त्यानंतर राहिलेल्या संख्येचा 1 गट. या ठिकाणी 3 गट, 3 अंकांचा गट पहिला जो आहे त्यातला एकक स्थानांचा अंक पहा 8. आणि 8 आल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय घ्यायचं आहे 2 घ्यायचे 2. इथं 8 आलाय, इथं 2 घेतला, मग लिहून टाका 2. पाठीमागे या पाठीमागची संख्या किती आहे 10 आहे. चला 10च्या अगोदरची पूर्ण धनसंख्या या ठिकाणी पटकन शोधा. किती आहे 8. आणि 8 ही संख्या कोणत्या संख्येचा गण आहे 2चा गण आहे, लिहून टाका 2. मग या ठिकाणी 2 लिहिलं आणि आपलं उत्तर आलं 22. 22चा गण 10,748. या ठिकाणी आपण सर्व टाईपचे या ठिकाणी प्रकार घनमूळ काढण्याचे पाहिलेले आहेत. हे सर्व पूर्णांक संख्येचे बघितले आहेत. आता त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक असेल तर त्या संख्येचं घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं आहे. दशांश अपूर्णांकामध्ये पूर्ण घन असणारी संख्या जर दिलेली असेल तर त्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो प्रकार पुढील व्हिडिओमध्ये. या ठिकाणी काही काही सरावाची गणितं दिलेली आहेत, हे तुम्ही सोडवायची आहेत आणि ही उदाहरणं सोडून कमेंट बॉक्समध्ये मला उत्तरे कळवायची आहेत. उत्तरं कळवायची बरं का, या ठिकाणी सोडवा. फक्त या ठिकाणी व्हिडिओ बघून या ठिकाणी त्याचा सराव होणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट म्हणतो, त्या पद्धतीनं तुम्ही सराव करा. म्हणजे तुम्ही या गणितामध्ये कसे बनणार आहात, जिनियस आहात पण स्मार्ट बनणार आहात. म्हणून पाहत राहा स्मार्ट विथ जिनियस मॅथ चॅनल. पुढील व्हिडिओमध्ये आपण लगेचच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.